नमस्कार, रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने काकडीचे गोड वडे, म्हणजेच तवसाचे वडे किंवा घारगे असंही म्हणतात. अतिशय चवदार आणि पारंपरिक पदार्थ आहे. कोकणात गौरी गणपती पितृपक्ष या सगळ्याच दिवसात हे वडे केले जातात. याशिवाय तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे वडे कधीही बनवू शकता. हे तवशाचे वडे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि अजिबात न फसणारी ही रेसिपी आहे. साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही काकडी वडे अजिबात बिघडत नाहीत. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. काकडीचे वडे बनवण्यासाठी इथे मी जून झालेली काकडी घेतली आहे. जून झालेल्या काकडीलाच तवस असं म्हणतात. काकडी जसजशी जुनी होते तसतसं तिचा रंग पिवळसर होत जातो. आता आपण ही काकडी कट करून किसून घेणार आहोत. किसून घेत असताना या काकडीचा छोट्या छोट्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि जे काकडीचं पाणी असतं ते आपल्याला सगळं घ्यायचं आहे. काकडी जून नसेल तरीही काकडीतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. मी इथे फक्त अर्ध्या काकडीचे वडे बनवून घेणार आहे. मी इथं अर्ध्या काकडीचे रेसिपी बनवणार आहे आणि उरलेली काकडी मी फ्रीजमध्ये अशीच ठेवून देणार आहे. ही काकडी अशी मधोमध कापून घ्या आणि यातील सर्व बिया आधी काढून घ्या. आता आपल्याला ही काकडी आधी सोलून घ्यायची नाही. काकडी सोलताना आपल्याला सोपं जावं म्हणून आपल्याला ही काकडी सोलून घ्यायची नाही. बिया काढून झाल्यानंतर आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. त्यामुळे याची सालं अजिबात काढून घेऊ नका. आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कठीण जात असेल तर काकडीचा मधला गर काढून तुम्ही मिक्सरवरती पण फिरवून घेऊ शकता. बघा, मी या प्रकारे कट करून काकडी घेतली. आता ही काकडी अशा प्रकारे सहज किसली जाते. तर बघा, अगदी व्यवस्थित आपली ही काकडी किसून झालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व काकडी किसून घेतली आहे. आता आपण हा किस शिजून घेऊयात. यासाठी मी इथं कढईमध्ये काकडीचा किस काढून घेते. काकडीच्या पाण्यासहित आपल्याला हा किस घ्यायचा आहे. वरून आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. म्हणजेच किसलेल्या काकडीला जे पाणी सुटलेलं असतं तेच पाणी यामध्ये आपण वापरणार आहोत. यासाठी 1 कप गुळाचं प्रमाण अगदी बरोबर होतं. तरीही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. यापेक्षा जर तुम्ही जास्त केलं ते खूपच गोड होईल. आता याला गूळ छान विरघळेपर्यंत याला असंच ढवळत राहूया. तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे आणि यामध्ये मी किंचितसं मीठ घालून घेतलं आहे. हे मिश्रण गूळ घातल्यानंतर अजून सैलसर झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम करून 7 ते 8 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चमच्याने ढवळत आपल्याला घ्यायचं, म्हणजे किस तळाला लागला जाणार नाही. इथे आता मी मध्यम गॅसवरती 7 ते 8 मिनटं हे मिश्रण छान शिजवून घेतल्यानंतर बरंचसं पाणी यातलं आटलं आहे आणि काकडीचा किस ही छान शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला 1 ते 2 मिनटं छान थंड होऊन घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अख्खी धण्याची पावडर करून घाला, बडीशेपची पावडर करून घाला, वेलची पावडर आणि जायफळ घाला जर तुम्हाला आवडत असेल तर. आता 1-2 मिनटं थांबून हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला तांदळाचं पीठ मावेल तेवढं घालायचं आहे. तर इथं मी आधी गव्हाचं पीठ अर्धा कप घालून घेते. यानंतर मी इथं 1 कप तांदळाचं पीठ घालून घेते. आता तांदळाचं पीठ घालताना मी थोडं थोडं घालून स्पॅट्युलाच्या साहाय्याने हे पीठ छान एकजीव करून घेणार आहे. कारण की हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून मी आधी स्पॅट्युलाच्या साहाय्याने हे पीठ छान एकजीव करून घेणार आहे. तर बघा, 1 कप घातल्यानंतर मी अजून 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. आधी मी हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. नंतरच मी यामध्ये 2रा कप तांदळाचं पीठ लागेल तेवढंच घेणार आहे. मी लक्षात असू द्यात की हे आपण पीठ जेव्हा मळणार तर बघा, मी इथं अर्धा कप गहू आणि 1 कप तांदूळ पीठ घातलं होतं. तर मी एवढ्यामध्येच आपलं तरीसुद्धा हे आपलं मिश्रण खूप पातळ आहे. तर आता मी यामध्ये अजून 1 कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. पीठ थंड झालेलं आहे म्हणून आता मी हातानेच हे पीठ मळून घेणार आहे. जेव्हा आपण असं मळून घेतो तेव्हा कोणत्याच आपल्याला कपाने मोजून घ्यायची गरज लागत नाही. जेव्हा आपण असं पीठ मळून घेतलं तर आपल्याला वरतून पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही.
त्यामुळे मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. याने गोडीला अजिबात कमी होणार नाही. त्यामुळे आपल्याला कपाच्या किंवा कोणत्याच साह्याने आपण मळलं नाही, अगदी अंदाजे जरी केलं तरी ही वडे आपले अगदी परफेक्ट बनतात. आता हे पीठ आपल्याला कणिक कशी आपण भिजवतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी संपूर्ण 2 कप या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जेवढं तुमचं मिश्रण जेवढं थिक असेल किंवा जेवढं पातळ असेल त्यानुसार तुम्हाला पीठ लागू शकतं. तर बघा इथं आता पीठ मळून झालेलं आहे. आता मी थोडंसं हातावरती तेल घेऊन या पिठावरती लावून देते. आपण हे भिजवलेलं पीठ असंच झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार आहोत. त्यानंतरच आपण वडे बनवायला घेणार आहोत. पीठ भिजवलं की छान वडे मऊ आणि स्वादिष्ट होतात. मी हे पीठ शिजवलेलं आपण जे भांडं होतं त्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलं आहे. या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघतोय तर बघा हे पीठ एकदम छान भिजलं गेलेलं आहे. आता आपण याचे वडे करून घेऊयात. आधी आपण पिठाचे गोळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला पटापट वडे थापता येतील आणि लगेचच तेलात सोडता येतील. हाताला थोडंसं तेल लावून गोळा करून घ्यायचा, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार गोळे करून घ्या. हे वडे तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही बनवू शकता. बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून हे वडे तुम्ही पुन्हा बनवू शकता. हे पीठ फ्रीजमध्ये 2 दिवस टिकतं. 2 दिवसापेक्षा जास्त हे पीठ ठेवू नका. हे वडे थापून घेण्यासाठी मी इथं बटर पेपर घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता. बटर पेपरवरती तेल लावून पिठाचा गोळा ठेवून त्याला थापून घेऊया. किंवा तुम्ही पुरी प्रेस असतं त्यामध्येही हे तुम्ही वडे प्रेस करून घेऊ शकता. पुरी जाड वाटली तर बोटाच्या साह्याने एकसारखी करून घ्यायची आहे. ही जास्त पातळ थापायचं नाही. थोडंसं किंचितसं आपल्याला पुरीपेक्षा थोडं जाड थापून घ्यायचं आहे. इथे मी यामध्ये होल पाडून घेणार आहे. जर तुम्हाला मध्ये होल पाडून वडे करायचे नसतील तर तुम्ही पुरीसारखे ही वडे तळून घेऊ शकता. आता तुम्ही तेलामध्ये सोडते वेळी हे वडे आपण ज्या साईडने थापलेले आहे त्या साईडने तेलात न सोडता उलट्या साईडने आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. याने आपले वडे छान टम्म फुगतात. तर बघा एवढ्या जाडीचा आपला हा वडा असायला हवा. आता आपण वडा तळून घेऊयात. वडे तळण्यासाठी मी आधीच भिड्याच्या तव्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. आता तेल गरम झालं की याला गॅसची फ्लेम मध्यम करून हे वडे तळून घेऊयात. वडा तेलात घालताच वडा वर आला की समजायचं हे तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. वडा तेलावरती तरंगायला लागला की पळीच्या साह्याने वड्यावरती सोडायचं आहे. हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला सारखी कमी जास्त करायची नाही. बघा दुसरा वडाही घातला आहे. दुसराही वडा छान फुलून वरती आलेला आहे. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळी 3 ते 4 पुऱ्या टाकून हे वडे तळून घेऊ शकता. हे तेल खूप जास्तीचं तापलं की गॅस बंद करून घ्यायचं आणि पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा चालू करून हे वडे तळून घ्यायचे. जर खूप जास्त तेल गरम असेल तर हे वडे लालसर होण्याची शक्यता असते, कारण यामध्ये गूळ घातल्यामुळे लगेचच हे वडे काळपट होऊ शकतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. आता या तयार झालेले वडे काढून घेऊयात. मी याच पद्धतीने राहिलेले सर्व वडे तळून घेणार आहेत. वड्यांना सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत. तर हे आज आपण वडे झटपट अगदी बनवलेले आहेत. खरं तर हे पीठ रात्रभरासाठी भिजवून घेतात किंवा 3 ते 4 तास तरी हे पीठ भिजवून घेतात. जर तुम्हाला रात्रभर किंवा 3 ते 4 तासासाठी पीठ भिजवून घ्यायचं असेल तर आपल्याला हे पीठ अगदी घट्ट जितकं होईल तितकं घट्ट मळून घ्यायचं आहे. याचा स्वाद अजून वाढण्यासाठी जर तुमच्याकडे कोळसा असेल तर तुम्ही कोळसा गॅसवरती छान लालसर होईपर्यंत करा आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तो कोळसा लालसर ठेवा आणि तेल घालून पटकन झाकून ठेवून द्या. अशाने कोळशाचा छान स्वाद येतो, म्हणजे स्मोकी फ्लेवर असा होतो. तर गावच्या ठिकाणी असेच हे वडे कोळशाच्या स्मोकी फ्लेवर देऊन केला जातो.
तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते. बघा यामध्ये पोकळी आणि किती छान झालेली आहे. मस्त खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत हे वडे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला यापेक्षा अजून वडे मऊ हवे असतील तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ अजून घेतलं तरीही चालेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा. रेशूस रेसिपी चॅनलवरती नवीन आला असाल तर रेशूस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन मस्त छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.